वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली जिल्ह्यात मोठी कारवाई. 44 माओवादी स्मारके पोलीस व CRPF कडून उद्ध्वस्त. गडचिरोली जिल्ह्यात आज सुरक्षा दलांनी मोठी संयुक्त कारवाई करत माओवाद्याच्या दहशतवादाचे प्रतीक मानले जाणारे तब्बल 44 स्मारके एकाच दिवशी उद्ध्वस्त केली आहेत. या मोहिमेत C60 जवान, CRPF आणि जिल्हा पोलीस दलाच्या सुमारे 800 जवानांनी सहभाग घेतला. दुर्गम व अतिदुर्गम भागासाठी ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात माओवाद्यांनी अनेक ठिकाणी स्मारके उभारून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी 18 पथकांच्या मदतीने जंगल परिसरात व्यापक शोध मोहीम राबवली. तपासणीनंतर 15 पोलीस हद्दीमध्ये एकूण 44 स्मारके आढळून आली व ती सुरक्षितरित्या पाडण्यात आली आहे. एटापल्ली उपविभागात 18, हेडरी उपविभागात 17, भामरागडमध्ये 5, जिमलगट्ट्यात 2 तर धानोरा आणि पेंढरीमध्ये प्रत्येकी 1 स्मारकाचा समावेश होता. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.